मुंबईच्या राजकारणातील प्रभावशाली नेते सचिन अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय। एवढंच नाही तर त्यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी देखील अर्ज दाखल केलाय। सचिन अहिर विधान परिषदेत ठाकरे गटाची भूमिका प्रभावीपणे मांडायचे। एकनाथ शिंदेंच्या विरोधात देखील ते सातत्यानं आवाज उठवायचे। अनिल परब, अंबादास दानवे यांच्यासोबत अहिर देखील प्रभावीपणे बाजू मांडायचे। आता हेच अहिर शिंदेंच्या सोबत आलेत। दरम्यान विधान परिषदेत होणाऱ्या खराजंगी दरम्यान जुलै 2023च्या अधिवेशनात तत्कालीन मंत्री सुधीर भाऊंनी एक भविष्यवाणी केली होती। सचिन अहिर हे पक्ष सोडतील असं त्यांनी म्हटलेलं। तो व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। आपला हेतू ठेवून करता येत नाही। कोणालाही या सभागृहात एखादा अधिकार असेल आपलं मत मांडण्याचा, तो माझा राग एखाद्या व्यक्तीवर आहे म्हणून सभागृहाच्या चर्चेमध्ये संसदीय आयुधांचा उपयोग करता येत नाही। हे कौल आणि शकदर यांच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे। या चर्चेचा भाग काय दिसतोय? आपण भाग 4 पान 13 मध्ये स्पष्टपणे म्हणतो की कोणतीही चर्चा त्यात युक्तिवाद, अनुमाने, हेत्वभाव, वक्रोक्तीपूर्ण शब्दप्रयोग किंवा मानहानिकारक विधाने समाविष्ट होणार नाही। आता सभापतीला उपसभापतीचा चार्ज असताना सारे अधिकार हे आहेत आणि सभागृहामध्ये या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला जातो आहे की आम्ही अपात्रतेचा नोटीस दिला। एखाद्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात कोणत्याही तर्क शून्य असा प्रस्तावामध्ये भाव आणून जर तो प्रस्ताव दिला तर आपल्या देशामधल्या अनेक विधिमंडळ या संदर्भातला निर्णय दिला आहे की असे प्रस्ताव फेटाळण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला असतो। कारण त्या नियमाच्या चौकटीमध्ये जेव्हा कारण नाही, कारण उपसभापती महोदयांवर या अपात्रतेच्या संदर्भातल्या नोटिसेमध्ये जे दिलेलं आहे ते काय दिलं आहे की पक्ष बदलला। सभापती महोदय शिवसेनेच्या नावाने सदस्य असणाऱ्या सदस्य हा अधिकृत संविधानाने, सुप्रीम कोर्टाने, निवडणूक आयोगाने ज्यांना शिवसेनेचा अधिकृत नेतृत्व दिला आहे, शिवसेनेतून शिवसेनेत जाणं म्हणजे पक्षबदल होतो का? हा सामान्य आमच्या सारख्या सामान्य बुद्धीच्या सामान्य व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे।